विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 30 क्रमांकाचा संसार धर्म बुद्धीचे आहेत. विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 30 क्रमांकाचा संसार धर्म बुद्धीचे आहेत अशा पद्धतीचे विवेचन आपण पाहत आहोत. कालच्या पाठामध्ये आपण बघितलं ज्या वेळेला श्री गुरु सांगतात स्वप्न पडूच नये असं वाटत असेल तर झोपू नये, तसे जगत प्रतीतीलाच येऊ नये असं वाटत असेल म्हणजे सत्यरूपाने तर स्वस्वरूपाची जागृती नित्य ठेवावी. म्हणजे काय करावा तर अहम ब्रह्मास्मी असा निश्चय करावा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. पण शिष्याने सांगितलं गुरुदेव असा माझा निश्चय होत नाही. गुरुदेवाने विचारलं का होत नाही? अहो तुम्हीच सांगता ना लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. लक्षण साम्य असेल तर ऐक्य होईल आणि जीवाचं आणि ब्रह्माचं लक्षण कुठल्याही प्रकारचं साम्य नाही. उलट पक्षी काय आहे? वैषम्य आहे. ते मी आपल्याला अनुभूतीने श्रुतीने आणि युक्तीने सिद्ध करून देतो आणि दिलंही. श्रुतीने युक्तीने अनुभूतीने जीव ब्रह्मामध्ये भेद सिद्ध होतो. कसा? मी पाप पुण्याचा करता सुख दुःखाचा भोगता जन्ममरणादी धर्मवान संसार निवृत्तीची इच्छा या गोष्टी माझ्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी यापैकी एकही नाही. बरं जाऊ द्या, माझ्या ठिकाणी भासतात तरी ब्रह्माच्या ठिकाणी भासतही नाही. अनुभूतीने भेद सिद्ध होतो कारण लक्षण साम्य नाही. युक्तीने जर श्रुतीने जर म्हणाल तर बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी जे दोन पक्षी सांगितलेले आहेत जीवात्मा आणि परमात्मा, श्रुतीने रूपकाने बोलताना तो जीवात्मा कसा आहे? कर्ता भोक्ता आणि प्रकाश्य आहे. परमात्मा अकर्ता भोक्ता प्रकाशक आहे. म्हणजे श्रुतीने देखील काय प्रतिपादन केलं? उत्तर आहे भेद प्रतिपादन केला. युक्तीने 96,000 श्रुती आहेत कर्म आणि उपासना प्रकरणातल्या, 80,000 कर्माच्या 16,000 उपासनेच्या. आता तुम्ही जर परमात्म्याचा अंतर्भाव जीवात्म्यात केला तर उपासक आपलं उपास्य दैवत किंवा कर्मफलदाता राहणार नाही. पण जीवात्म्याचा अंतर्भाव परमात्म्यात केला तर कर्मकर्ता किंवा उपासक राहणार नाही. म्हणजे एकंदर 96,000 श्रुतीला काय येईल? व्यर्थत्व येईल. आणि त्यामुळे हे युक्तीने देखील जीव ब्रह्माचा अभेद सिद्ध होत नाही तर उलट भेदच सिद्ध होतो. काय उत्तर देता? मध्यंतरी पूर्वमीमांसकाला ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही, पण शिष्याने त्याला सांगितलं बाबा सकारण ईश्वराचा अंगीकार करावा लागतो. कारण कर्मजड असल्यामुळे ते स्वतः फल द्यायला समर्थ नाही ही श्रुती. आणि युक्ती म्हणाल तर मग तत्काळ फल काय भेटू नाही. आणि अनुभूती म्हणाल तर व्यवहारातही चैतन्य न्यायाधीश मानावा लागतो, चोरीचे कर्म शिक्षा भोगवणारा. तसं कर्म सापेक्ष फलदाता ईश्वर स्वीकार केला पाहिजे. पूर्वमीमांसक शांत झाला. पुन्हा आपली शंका गुरुकडे केली. बोला गुरुदेव, जीव ब्रह्म ऐक्य निश्चय होईल कसा? गुरुदेवाने सांगितलं बाबा तुझी शंका सप्रमाणिक आहे. द्वा सुपर्णा संयोजा सखायाम हे प्रमाण आहे. संयुक्तिक आहे. जीवात्म्याचा अंतर्भाव परमात्म्यात किंवा परमात्म्याचा अंतर्भाव जीवात्म्यात केल्याच्या नंतर 96,000 श्रुतीला म्हणजे वेदाला व्यर्थत्व होईल. पण ही शंका सप्रमाणिक आणि संयुक्तिक आहे. कर्मोपासना प्रतिपादक वेदवाचनावरून ती शंका दृढही होते, बळावते. पण कुठपर्यंत? 2 शब्द एका अर्थवाची मानले म्हणून. कोणते ती? ब्रह्म आणि ईश्वर. याचा अर्थ ते एक नाही असंही नाही, पण ते एकच आहे असं नाही. म्हणजे तत्वतः जरी ते एक असले तरी औपाधिक त्याच्यामध्ये भेद आहे. जसं की ब्रह्मचारी आणि गृहस्थी दोनही कोण आहेत? पुरुषच आहे. दोन्ही मनुष्यच आहे. पुरुषत्व आणि मनुष्यत्व अवच्छेदकाने पाहिलं तर त्या दोघांमध्ये अभेद आहे, पण त्यांच्यामध्ये उपाधी रूपाने पाहिलं तर भेदही आपल्याला स्वीकारावा लागतो. कारण एक निरुपाधिक आहे ब्रह्मचारी जो आहे आणि अग्रस्थी म्हटलं तर सोपाधिक आहे. पत्नी मुलं बाळा याचे त्याला उपाधी आहे. हा त्यांच्यामध्ये भेद आहे. तसं ब्रह्म कसं आहे? हे ज्ञानस्वरूप आहे. आणि ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आणि ज्ञानस्वरूप. सर्वज्ञ म्हटलं हे उपाधीमुळे आलेलं आहे आणि ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. ब्रह्माचं ज्ञान हे स्वरूप आहे आणि ईश्वर हा सर्वज्ञ आहे. म्हणजे सर्वज्ञता ती माया उपाधीद्वारा आली आहे आणि ब्रह्माचं ज्ञान स्वरूपत्व मूळच आहे. हा त्यांच्यामध्ये काय उपाधी रूपाने पाहिलं तर भेद आहे. पण हे कळण्याकरता बाळका जै जीव विजय ते एक घास विसाठाई कीजे, किंवा बाळकाची चाली माता जाणूनी पाऊलू घाली. अगदी त्याच पद्धतीने हे चैतन्य एक चैतन्य आहे
जीवशिवाचं ऐक्य आहे हे कळण्याकरता तुला एका चैतन्याचे आम्ही 4 स्वरूप करून दाखवतो. त्याचे स्वरूप आणि भेद लक्षात आला म्हणजे शंका राहणार नाही. मग ते स्वरूप आणि भेद म्हणजे औपाधिक भेद कसा आणि वास्तव स्वरूप कसं, कारण औपाधिक भेद पाहायचा आणि वास्तव अभेद जाणायचा. मग त्या कळण्याकरता एका आकाशाचे 4 प्रकार करून दाखवले. घट अवच्छिन्न पोकळी त्याला घटाकाश म्हटले. घट अवच्छिन्न पोकळीत जल आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब आकाशाचं रूपवान नक्षत्राधिकाचं त्याला म्हटलेलं आहे जलाकाश. नंतर व्यापक असणारा आकाश, त्याच्या आसरानं असणारे सजल मेघ आणि त्या मेघामध्ये पुन्हा आकाशाधिकाचं प्रतिबिंब त्याला म्हटलेलं आहे मेघाकाश. आणि सर्वच पदार्थाच्या आत बाहेर आहे ते महाकाश. हे दृष्टांतातले जे 4 आकाश आहे ते दृष्टांतातले सिद्धांतातले 4 चैतन्य आपण त्या ठिकाणी पाहिले. घटाकाशाच्या ठिकाणी कुटस्थ चैतन्य, जलाकाशाच्या ठिकाणी जीव चैतन्य, मेघाकाशाच्या ठिकाणी ईश्वर चैतन्य आणि महाकाशाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य. त्यापैकी कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य या 2 चैतन्याच्या लक्षणाचा विचार कालच्या पाठामध्ये आपण पाहिला. त्यामध्ये कुटस्थ चैतन्याचं लक्षण करताना विकल्पाने 2 पदं घातलेत. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान याचा अधिष्ठान जे चैतन्य त्याला म्हटले कुटस्थ चैतन्य म्हटले. विकल्पाने 2 पदं का घातले म्हणले, जीवाचं लक्षण करणारे काही ग्रंथकार जीवाचं विशेषण बुद्धी मानतात आणि काही ग्रंथकार जीवाचं विशेषण वेष्टी अज्ञान मानतात. बरं, भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोघंचंही म्हणणं बरोबरच आहे. कारण वेष्टी अज्ञान म्हटलं का ज्याच्यामध्ये जीवाचं बीजत्व आहे ना, आणि बुद्धी म्हणलं का ज्याच्यामध्ये संसार धर्माची प्रतीती आहे. संसार धर्माच्या प्रतीतीची संगती लावायची म्हटलं तर जीवाचं विशेषण बुद्धी मानलं पाहिजे. आणि जीवाचं बीज कुठे आहे, जीवदशा कुठे आहे, तर त्याचा विचार करायचं म्हटलं तर वेष्टी अज्ञान घेतलं पाहिजे. म्हणून कुटस्थ चैतन्य म्हणजे काय, तर वेष्टी अज्ञान किंवा बुद्धी याचं जे अधिष्ठान चैतन्य त्यास कुटस्थ चैतन्य असं म्हणतात. किंवा कार्यकारण अवस्था, कारण वेष्टी अज्ञानाच्या व्यक्त अवस्थेलाच बुद्धी असं म्हणतात, तर बुद्धीच्या अव्यक्त अवस्थेलाच वेष्टी अज्ञान असं म्हणतात. अशा पद्धतीने या दोन्हीचा निर्वाळा देऊन वेष्टी कुटस्थ चैतन्याचं लक्षण केलं जे दृष्टांतातल्या घटाकाशाच्या ठिकाणी आहे. नंतर दृष्टांतातलं दुसरं असणारं जे जलाकाश आहे ज्याच्यामध्ये तिकडे 3 पदार्थ आहेत, घट, घटस्थित जल आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब. तसं जीव चैतन्यामध्ये एक आहे कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी किंवा अंतकरण आणि बुद्धी किंवा अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब याला म्हटलं आपण जीव चैतन्य. पण असं जीव चैतन्य म्हणताना या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ कसा घेतला पाहिजे कसा नाही घेतला पाहिजे याकरता 4 उदाहरणं पाहिले. त्यातल्या 2 उदाहरणाप्रमाणे नाही घेतला पाहिजे, 2 उदाहरणाप्रमाणे घेतला पाहिजे. मग 2 उदाहरणं म्हणजे जसं की डबक्यामध्ये कोणाचं प्रतिबिंब पडतं, सूर्याचं. म्हणून डबक्यासारखं अंतकरण किंवा बुद्धी खाली आहे आणि त्या सूर्यासारखं कुटस्थ चैतन्य वर आहे. आणि कुटस्थ चैतन्य रूपी सूर्याचं डबकं रूपी अंतकरणामध्ये किंवा बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडतं असा या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ घेऊन चालणार नाही. अगदी त्याचप्रमाणे मुखाचं प्रतिबिंब दर्पणात आरशात पडतं, पण मुख आणि दर्पण हे समोरासमोर असते. तसं कुटस्थ चैतन्य बुद्धी अंतकरण समोरासमोर आहे आणि त्या कुटस्थ चैतन्य रूपी मुखाचं अंतकरण रूपी दर्पणामध्ये काय पडलं, प्रतिबिंब पडलं असं या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ घेऊन चालत नाही. मग या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ कसा घेतला पाहिजे 2 उदाहरणं दिलेत. त्यामध्ये कुटस्थ चैतन्य आपलं जपाकुसुम आणि जास्वंदीचं फूल, अर्थात जपाकुसुम जास्वंदीचं फूल एकच, आणि स्फटिकमणी म्हणजे जपाकुसुमाची अर्थात त्या जास्वंदीच्या फुलाची रक्तिमा लालिमा कोणाच ठिकाणी दिसते, आपल्याला स्फटिकाच्या ठिकाणी दिसते. म्हणजे ती आहे लालिमा जास्वंदीच्या फुलाची आणि वाढते स्फटिकाची, कारण ते दोघं एका देशात आले. संसर्ग अध्यासाकरता हे उदाहरण पाहिलं जातं. मग तशा पद्धतीने त्या जास्वंदीच्या फुलाच्या ठिकाणी आहे कुटस्थ चैतन्य, त्याच्या ठिकाणची लालिमा म्हणजे अस्तिभाती प्रियत्व, आणि त्याच्या आश्रयाने आलेला स्फटिक म्हणजे अंतकरण किंवा बुद्धी, आणि त्याच्यामध्ये ती प्रतीतील येणं म्हणजे अंतकरण असर्जर दुःखरूप असताना सुद्धा सच्चिदानंद रूप वाटणं. हेच काय झालं एक प्रकारचं तिथे प्रतिबिंब. किंवा दुसरा अर्थ त्या कंदिलाचा काच, कंदिलाची ज्योत सामान्य असते, ते काय फारसा टिमटिमता प्रकाश वाटतो, पण तोच काच उजळून ठेवला तर पूर्ण घरभर हॉलभर त्याचा प्रकाश आपल्याला पाहायला भेटतो. किंवा बल असेल किंवा एखादी ते ट्यूबलाईट असेल त्याच्यातली असणारी ती ज्योत जर पाहिली, ॲल्युमिनियमची तार अत्यंत सूक्ष्म असते, त्याचा प्रकाशही सूक्ष्मच असतो, पण त्याच्यावर जर ती काच ठेवली का तो प्रकाश जसा फाकला जातो, विशेष भावाला येतो. तसं कुटस्थ चैतन्याचं सामान्य असणारं ज्ञान अंतकरण किंवा बुद्धीमुळे विशेष भावाला येणं यालाच त्या ठिकाणी प्रतिबिंब असं म्हटलेलं आहे. आणि मग एकंदर काय झालं, जीव चैतन्याचं लक्षण कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी किंवा अंतकरण, आणि त्या बुद्धी किंवा अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब याला जीव चैतन्य असं म्हणतात. चैतन्यमेद अधिष्ठानम लिंगदेहश्च पुन्हा छ्या लिंगदेहस्ता तत्संगो जीव चेते अशी संस्कृतमध्ये पंचदशी कार विद्यारायण स्वामींनी त्याचीच व्याख्या केलेली आहे. म्हणजे
हे तत्वमसी महावाक्य आहे. तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तू जीव चैतन्य, नाशी म्हणजे आहेस. ते ईश्वर चैतन्य तू जीव चैतन्य आहे असा याचा वाच्यार्थ झाला. वाच्यार्थ म्हणजे वाणीने उच्चारल्या जो अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो त्याला वाच्यार्थ असं म्हणतात. आणि ज्या वेळेला वाच्यार्थ कळतो पण तो अनुभवाला जुळत नाही, मग तो अनुभवाला जुळेल असा ज्या वृत्तीवरनं घेतला जातो त्यालाच लक्षार्थ असं म्हणतात. मग तत्वमसी महावाक्य काय सांगतं? वाच्यार्थाने ते ईश्वर चैतन्य तू आहे, पण वाच्यार्थाने हा अर्थ अनुभवाला जुळत नाही. मग तो अनुभवाला जुळेल असा ज्या वृत्तीवरनं घेतला जातो त्याला म्हणतात लक्षणावृत्ती. आणि ते लक्षणावृत्ती कळण्याकरता आपल्याला तत्वमसी महावाक्यातल्या त्वम पदाचे 2 अर्थ नुकतेच झालेले आहेत. तत्वमसी महावाक्यातल्या तत्वम पदाचा वाच्यार्थ म्हटलं तर हे जीव चैतन्य आत्ता पाहिलेलं, आणि लक्षार्थ म्हणलं का त्याच्या अगोदर पाहिलेलं कुटस्थ चैतन्य. पण आता तत्वमसी पदाचंच पाहून चालणार नाही, आपल्याला कोणत्या पदाचं पाहिलं पाहिजे, पण तत्पदाचे सुद्धा वाच्यार्थाने लक्षार्थाचा विचार झाला पाहिजे. पण तो पाहण्यापूर्वी आत्ताच आपण जीव चैतन्य पाहिलं. आणि जीव चैतन्यामध्ये किती गोष्टी आल्यात? प्रधान 3. जसं की उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विने एक कामा नाही. उदक अग्नी धान्य हे तिघं एकत्र आले का त्याला पाक असं सामूहिक नाव येतं. स्वयंपाक असं एक सामूहिक नाव येतं. किंवा महाभूताने अहंकारो बुद्धिर्व्यक्तमेवच या 13व्या अध्यायातल्या 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये 36 तत्व सांगितले. आणि त्या 36 तत्वाला एक सामूहिक नाव दिलेलं आहे क्षेत्र आहे ना. तसं या ठिकाणी या तिघाचे एकत्रित करणारं नाव दिलेले जीव चैतन्य. कोणते तिघं? एक अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयाने असणारं बुद्धी किंवा अंतकरण, आणि त्या बुद्धी किंवा अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्यास जीव चैतन्य असे म्हणतात. हे जीव चैतन्याचं लक्षण झाल्याच्या नंतर मग संसार धर्म नेमकं कोणाचे आहेत हा विचार आता ग्रंथकार आपल्या समोर ठेवतात याच 4थ्या तरंगाच्या 30 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये. आता याचा आशय आपला विषय पाहण्यापूर्वी थोडासा आशय आपण पाहू. तर थोडंसं माझ्याकडे आपण लक्ष द्या आणि मग आपण पंक्ती वाचू त्यावेळेला दोन्ही आपण पाहूया. आता आपल्याला इथे संसार धर्म नेमके आहे कोणाचे हे पाहायचं आहे. आता संसार धर्म म्हणजे संसार म्हणजे काय? तर संसार म्हणजे संसाराची व्याख्या 3 महापुरुषांनी 3 प्रकारच्या केलेल्या आहेत. 1 भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य, 2 भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, आणि 3 पंचदशीचे करते विद्यारण्य स्वामी. या तिघाच्या 3 प्रसिद्ध संसाराची व्याख्या अध्यात्म विश्वामध्ये आहे. त्यातली पहिली व्याख्या पंचदशीकार विद्यारण्य स्वामी म्हणतात का बुद्धी कोयमा भाषा को आत्मात्र जगत कथम इत्य निर्णय तो मोहा स्वयं संसार इष्यते. अर्थ असा आहे बुद्धी म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आभास म्हणजे काय, जगत म्हणजे काय याचा विचार करताना बुद्धी ठप्प होणं, दिंगमूळ होणं, गोंधळून जाणं, त्याच्याबद्दल काहीच निर्णय न करता येणं आहे ना, तर त्याला काय म्हणायचं? संसार. अशी विद्यारण्य स्वामीने कशाची व्याख्या केली? संसाराचं लक्षण केलं. आता ते भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज यांना आपण विचारा. ते म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम यह संसारे. आला का संसार शब्द? यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाये मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मौढमते. असं आचार्य म्हणतात. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मालेलं पुन्हा पुन्हा मरण याला काय म्हणतात आचार्य? संसार. आणि भगवान माऊली हे या दोन्ही आचार्यांच्या थोडंसं पुढे जाऊन बोलतात. म्हणजे यांनी बोललं ते चुकीचं नाही, पण माऊलीने बोलले ते खऱ्यातलं खरं आहे, आणि यांनी बोलले तेही खरं आहे. पण माऊली काय म्हणतात बघा, माऊली म्हणतात आगा उपजने आणि निमने हे साचचे जे का मानणे तो जीव लोको मी म्हणे संसार वाहनं. म्हणजे जन्माला येणं आणि मरण हा संसार नाही, त्याला खरं मानणं हा खरा संसार आहे असं माऊली म्हणतात. कारण का स्वप्नात आपला जन्म मरण होत नाही का, पण उठल्याच्या नंतर त्यातलं काय खरं ठरतं? काही खरं ठरत नाही. तसं अज्ञानरूपी निद्रेमध्ये आपण झोपलेला असल्यामुळे या देहाचा जन्म मृत्यू आपल्याला सध्याला स्वप्नात असल्यामुळे काय वाटतो? खरा वाटतो. पण एकदा ज्ञानरूपी जागृती आली आणि संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागोता कदा कल्पते घडेना असा निर्णयापर्यंत आपण अनुभूतीने पोचलो तर जन्म आणि मरणाची सिद्धीच आहे का हो? अहो देहच नाही तर त्याला जन्म कसला मरण कसला? देह आधी काय खरा, देहासंबंधी पसारा बुजगवणे चोरा रक्षण शिवा असं तसे हे माऊली बोलतात. पण ह्या संसाराचे जे 3 लक्षण झाले तर इथे संसार म्हणजे हे हे संसार धर्म म्हणजे जन्मणं मरणं आहे ना, त्याच्यामध्ये असती जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते किंवा अहम करता अहम भोक्ता अहम सुखी अहम दुःखी हे सगळे काय संसार धर्म आहे. म्हणजे संसार धर्म कोणाचे आहेत? परमात्म्याचे तर नाही, कोणाचे? जीवात्म्याचे आहे. पण जीव म्हटलं तर जीवामध्ये किती गोष्टी आल्यात आत्ताच? 3. 1 कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या असणारी बुद्धी किंवा अंतकरण, आणि त्यामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव चैतन्य असं म्हणतात. आता त्यामध्ये तिघापैकी एक जर बाजूला काढलं तर जीव चैतन्य सिद्धी होते का? जसं का विशेषण मिळून काय बनतं? विशिष्ट. जसं काळा विशेषण, घोडा विशिष्ट, काळा घोडा विशिष्ट.
त्यातलं विशेषण बाजूला काढलं तर विशिष्टाची सिद्धी होईल काय? नाही. बरं, विशेष बाजूला काढलं तर विशिष्टाची सिद्धी होईल का? नाही. हे दोन्ही असेल तरच विशिष्टाची सिद्धी होईल. विशेषण काळा घोडा, विशेषण काळा घोडा विशिष्ट. तसं मागे आपण पाहिलेलं आहे, दुसऱ्या रंगामध्ये हा विषय येऊन गेलेला आहे. तसं अंतकरण किंवा साभास अंतकरण हे भाग विशेषण आहे आणि साक्षी हा भाग विशेष आहे आणि आभासयुक्त अंतकरण विशिष्ट जो प्रमाता जीव संसारी, म्हणजे विशिष्ट असणाऱ्या जीवाची, म्हणजे जीवाची सिद्धी होण्याकरता तिन्ही गोष्टी लागतात. तसं मग हे अंतकरण किंवा बुद्धी काय आहे? विशेषण आहे ना. आणि ते कुटस्थ चैतन्य काय आहे? विशेष आहे. आणि या दोघा मिळून बनलेलं ते विशिष्ट जीव आहे, म्हणजे जो चिदाभास असेल. मग ते विशिष्ट असणाऱ्या चिदाभासात खरी जीवदशा जीवत्व कोणामध्ये आहे? चिदाभासामध्ये आहे. पण चिदाभास पडला कोणाचा म्हणलं का कुटस्थकडे जावं लागतं, आणि पडला कोणात म्हटलं तर बुद्धीकडे यावं लागतं. याचा अर्थ तिघे मिळूनच कोण झाला? जीव. तिघे मिळून जीव झाला. मग संसार धर्म जीवाचे आहे असं म्हणतो. मग जीवापैकी या तिघापैकी कोणाचे? कारण जीवामध्ये किती जण आले? 3. 1 अंतकरण, 2 कुटस्थ, 3 त्याच्यात प्रतिबिंब चिदाभास आहे ना. मग तिघापैकी संसार धर्म आहे कोणाचे हा निर्णय आपल्याला करायचा. तर संसार धर्म या तिघापैकी याचे म्हणता येत नाही. याला काय नाव दिलं आपण? कुटस्थ. कुटस्थाचे म्हणता येत नाही. म्हणजे कुटस्थाचे का म्हणता येत नाही? म्हणजे कुटस्थ शब्दाचा पहिला अर्थ पहा, मग तुमच्या लक्षात येईल. कुटस्थ शब्दाचा अर्थ काय? तर कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे कुटवत निर्विकार स्थित आहे ती कुटस्था. कुट म्हणजे आयरन, सोनाराचे आयरन. आपण बघा आपले शांती ब्रह्म बाबा एका त्या सुवर्णकार दुकानावर त्याचं ते नवीन दुकान त्यांनी तयार केलं आणि त्याच्यामध्ये मग ते उद्घाटनाला गेले. बाबाच्या हाताने रिबिंग कापले, टाळ्या वगैरे वाजवल्या, सगळ्याला नाश्ता देतात. मग त्या पूजा करायची. मग ते त्याच्याकडे पोरं पूजा कशाची करणार? ज्याचं जे प्रधान असतं त्याच्यावर पूजा करतात. मग ते आयरण्याची पूजा करायला लागली. ते सगळं नवं दिसायचं आणि ती आयरन जुनी दिसली. म्हटले बाबांनी विचारलं, बारे का रे बाळा ही आयरन कधीची? त्याने सांगितलं आमचे पंजोबा म्हणायचे का त्यांच्या पंजोबाला माहिती नाही केव्हाची. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ ती फार जुन्या काळाची आहे. पण मग त्याच्यावर किती त्यांच्या पिढ्याने अलंकार घडवले, दागिने घडवले, पण ती आयरन जशाच्या तशी आहे. तसे शरीररूपी किती अलंकार आले गेले. उपजेते नासेले ते पुनरपी देशी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा बीज मोय झाड होय झाड मोडे बीज समायायचे कल्पकुडी जाय परी जाती न नसे. पण जे कायम निर्विकार राहतात त्याचं नाव आहे कुटस्थ. म्हणजे कोण? हे कुटस्थ चैतन्य आत्मा साक्षी हे निर्विकार आहे. म्हणून त्याच्यामुळे त्याचे संसार धर्म म्हणता येईल का? त्याच्या म्हणता येणार जीवात, कारण ते निर्विकार असेल तर संसार धर्म विकारी आहे. आणि मग ते संसार धर्म त्याचे मानले तर त्याचं निर्विकारत्व राहणार नाही. म्हणून ते कुटस्थाचे म्हणता येत नाही. मग आता कुटस्थाचे म्हणता येत नाही, ही दुसरी कोण आहे? बुद्धी किंवा अंतकरण त्याचे म्हणा आहे ना. तर बुद्धी किंवा अंतकरणाचे म्हणता का चिदाभासाचे म्हणतात? तर पहिलं उत्तर दिलं कुटस्थाचे नाही, ते कोणाचे? बुद्धिस्थ चिदाभास. कोणाचे येते? बुद्धीमध्ये स्थित असणारा कोण? ह्या बुद्धीमध्ये स्थित असणारा हा जो चिदाभास आहे त्याचेच ते सगळे संसार धर्म आहेत असं बोलले. बुद्धिस्थ चिदाभासाचे आहेत, कारण बुद्धिस्थ चिदाभासाचे सगळे संसार धर्म आहे. पण आम्हाला कुटस्थाच ठिकाणी वाटतात भ्रमाने, कुटस्थाच ठिकाणी वाटतात ते भ्रमाने. आता सर्प कोणाच ठिकाणी आहे असं वाटतं आपल्याला? रज्जूच ठिकाणी. पण तो खरं कोणाच ठिकाणी आहे? रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी. आणि अगदी सूक्ष्म दृष्टीने बोलले तर इदमाकार अंतर्वृत्ती उपहित चैतन्याच्या ठिकाणी. मग रज्जूच ठिकाणी काय म्हटलं? भ्रमाने. पण मग सिद्धांतात पाहिलं तर जड जलाला अधिष्ठान होत नाही. तसं कुटस्थाच ठिकाणी वाटतात कसे? भ्रमाने. मग ते कोणाचे आहेत? बुद्धिस्थ कोण? चिदाभासाचे ते संसार धर्म आहेत. आणि मग तो भ्रम तरी कोणाला होतो? बुद्धिस्थ चिदाभासालाच होतो. बुद्धिस्थ चिदाभासालाच तो भ्रम होतो. मग आता ते संसार धर्म कोणाचे नाहीत? कुटस्थाचे नाही. कोणाचे आहे? बुद्धीमध्ये स्थित असणाऱ्या चिदाभासाचे आहेत. पण हे सुद्धा बोलणं जसं रज्जूला सर्पाचं अधिष्ठान म्हणणं तसं आहे. आणि खरं खरं पाहिलं तर सर्पाचं अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. कोण आहे? रज्जू पै चैतन्याचा आहे. तसं खरं खरं पाहिलं तर कुटस्थाचे नाहीत. पण अगदी खरं बोलायचं म्हणलं तर चिदाभासाचे सुद्धा नाही. म्हणले का हो चिदाभासाचे नाही? म्हणले अहो चिदाभासाचे काय नाही, चिदाभासाला काय म्हणलेलं आहे? प्रतिबिंब. चिदाभासाला काय म्हणलेलं आहे? प्रतिबिंब. कुटस्थाला काय म्हणतात मग? बिंब. चिदाभासाला म्हणतात प्रतिबिंब, कारण प्रतिबिंब पडलं कोणात? बुद्धीत आहे ना. आणि जे प्रतिबिंब पडलं त्याचंच नाव आहे चिदाभास. आणि ते प्रतिबिंब पडलं कोणाचं? कुटस्थाचं. मग कुटस्थ निर्विकार का विकार? छान. कुटस्थ निर्विकार. मग कुटस्थ जर निर्विकार आहे तर त्याचं पडलेलं प्रतिबिंब विकारी होईल का? नाही. कुटस्थच निर्विकार आहे तर प्रतिबिंब सुद्धा कसं होईल मग? निर्विकार. कारण कुटस्थ निर्विकार आहे ना, मग त्याच्यामध्ये पडलेलं त्या कुटस्थ निर्विकार आहे तर त्याचं जे प्रतिबिंब चिदाभास तो सुद्धा काय आहे? निर्विकार आहे. एक साधा व्यवहार आहे. जे धर्म बिंबात नसतात ते प्रतिबिंबात दिसत नसतात. काय काय नियम आहे? जे धर्म बिंबात नाही ते प्रतिबिंबात नाही. मग विकारीपणा कोणा कुठे नाही? बिंबात नाही. कुटस्थ रूपी बिंबात नाही. तर प्रतिबिंब रूपी चिदाभासात असेलच कसा? उदाहरण देवा, उदाहरण द्या असं म्हणाल. आता हा दर्पण आहे,
समोर काय पाहिलं आपण? दर्पण, आरसा. आणि इकडे डोक्याला काय आहे? टोपी आहे. मग डोक्याला टोपी आहे तर त्याच्यात टोपी दिसेल. पण आता टोपी काढली, आता टोपी दिसेल का? दिसणार नाही, आहे ना, बिंबातच नाही, आहे ना. मग बिंबालाच पागुट नसेल तर त्या प्रतिबिंबात दिसेल का? तसं बिंबरूप कोण? कुटस्थ. बिंबरूप कोण आहे? कुटस्थ. आणि प्रतिबिंबरूप कोण? चिदाभास. आणि दर्पण कोण? बुद्धी किंवा अंतकरण. छान, बुद्धी किंवा अंतकरण. मग बुद्धी किंवा अंतकरणामध्ये पडलेला कोण? हा चिदाभास म्हणजेच प्रतिबिंब. कोणाचं? बिंबरूप कुटस्थाचं. बिंबरूप कुटस्थाच ठिकाणी कोण नाही? संसार धर्म नाही. मग ते प्रतिबिंबरूप चिदाभासाच ठिकाणी असतील का? असणार नाही. हे पुढं बोललेत. पण म्हणले मग प्रतिबिंबरूप चिदाभासाच ठिकाणी नाही तर जे धर्म जे असच्चेत न प्रतीयेत. पुन्हा सिद्धांत आला आपला, असच्चेत न प्रतीयेत. जी गोष्ट नसते ती दिसत नाही. उदाहरण द्या. वंद्यापुत्र. वंद्यापुत्र आहे का? नाही. मग दिसतो का? नाही. शशीशृंग आहे का? नाही. दिसतं का? नाही. मग संसार धर्म जर प्रतिबिंबात नाही, प्रतिबिंब म्हणजे कोण? चिदाभास. मग त्याच ठिकाणी जर संसार धर्म नाही तर दिसो का? दिसावे का? दिसू नये. दिसतात की नाही? दिसतात. दिसते त्याची काहीतरी संगती लागली पाहिजे. मग दिसतात ते का? नाही तर दिसतात का? अहो म्हणले ते हिचेच आहे. कोणाचे आहे? बुद्धीचेच आहे. अहो मग बुद्धीचे जर आहे तर हा कस काय माझे म्हटला? याचे नाही. याचे का नाही? कोणाचे नाही? ते बिंबरूप कुटस्थाचे नाही. म्हणून कोणाचे नाही? प्रतिबिंबरूप चिदाभासाचे नाही. आणि मग नाही तर दिसू नाही. दिसतात का? अहो ते आहे हिचेच. कोणाचे? बुद्धीचे. आणि पडला कोण? चिदाभास म्हणजे प्रतिबिंब. कोणात? या बुद्धिरूपी दर्पणात. मग त्याच्यामध्ये पडल्यामुळे त्याच्या ठिकाणी ते दिसतात. तुम्ही म्हणाला असं कसं? अहो साधा व्यवहार आहे. आपणच विणी दुहिता मम न म्हणे पिता तू सुटिकी प्रतिग्रहिता जावाई शिरके. 18 वर्ष तर आताच्या फोडासारखं त्या लेकीला कोणी जपलं? बापाने, आई वडिलांनी, आहे ना. आणि लग्न लागलं रे लागलं. ते कन्यादान होतच असताना तो बाप म्हटला इदम न मम, ही आता माझी नाही. आणि तितक्यात तो जावं म्हटलं इदम मम, माझी आहे ना. मग सगळं करून सुद्धा इदम न मम मम म्हटल्यामुळे जबाबदारीतून मुक्त कोण? पिता, आहे ना. आणि इदम मम खरं तर घराला घर नाही, दाराला दार नाही, बांधाला बांध नाही. अक्षता सगळ्याच डोक्यावर पडल्या की याच्या डोक्यावर पडल्या? सगळ्याच्या डोक्यावर पडले. पण इदम मम निश्चय कोणी केला? हे नाही. याला म्हणतात निश्चयाचे बळ. तुका म्हणे त्याची बळ. निश्चय केला. मग आपले मारुती बाबा म्हणत असतात याची पॅन्ट फाटली तरी चालेल, तिची साडी फाटू द्यावी लागत नाही. आणि तिचं अर्ध दुखलं की याचं पूर्ण दुखल्याशिवाय राहत नाही डोकं, आहे की नाही. तिचं अर्ध दुखलं की याचं पूर्ण दुखतं. कारण काही इदम मम म्हटला ना, त्याने काय केलं? त्याचं तादात्म्य आपल्या ठिकाणी घेतलं. तादात्म्य तीच मी किंवा माझं आहे असं म्हटला. आणि मग सगळं काही दुःखाला पुढे सुरुवात झाली. कडेलोट याच्या जीवनात झाला. तो पिता बिचारा शांत आहे. आणि हा हिच्या टेन्शनने पिता बांधला. म्हणजे पिता बनण्याच्या अगोदरच पिता बांधला. नाही की नाही. मग इथे नवरा म्हणजे चिदाभास आहे, बाप म्हणजे कुटस्थ आहे, आणि पत्नी म्हणजे इथे बुद्धी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मग कुटस्थ रूपी कोण आहे? पिता आहे. कुटस्थ रूपी पिता आहे. चिदाभास रूपी मिस्टर आहे, पती आहे. आणि बुद्धिरूपी पत्नी आहे. मग या बुद्धिरूपी पत्नीला खरं तर जन्माला कोणी घातलं? या पित्याने. पण तो इदम न मम म्हटला. आणि तिचा खरी यांनी जन्माला घातलं का? नाही. पण इदम मम म्हटला. तसं चिदाभास कोणात पडला? या बुद्धीत पडला. आणि ही माझी आहे किंवा मी आहे ना, असं त्याने तादात्म्य धारण केलं. आणि त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी नाही, पण त्यांनी हिच्याशी तादात्म्य धारण केल्यामुळे तिचे धर्म कोणाच्या ठिकाणी प्रतीती यायला लागले? चिदाभासाच्या ठिकाणी प्रतीती येतात. नसताना प्रतीती काय येते? याचं उत्तर चाललं आपलं. अतस्मिन तद्बुद्धी भ्रमिती उच्यते. जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याचे वाटणे याला भ्रम म्हणतात. मग ते धर्म कोणाचे? बुद्धीचे. वाटायला कोणाला लागले? चिदाभास कोणाला लागला? माझे. म्हणजे याला काय झाला? भ्रम झाला. बरं, याला भ्रम झाला तेवढ्यावर नाही थांबला. याला जो भ्रम झाला तेवढ्यावर नाही थांबला. त्याने कोणावर आरोपित केले? पुन्हा कुटस्थावर आरोपित केले. जसं काय होतं घरात व्यवहारात, म्हणजे जी आता हा पिता तर गेला आणि हा जावाई शिरला, जावाई शिरके. आणि तो शिरल्याच्या नंतर तो इदम मम म्हटला. मम म्हटल्याच्या नंतर तिला घरी घेऊन आला. आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर आता हा थोडक्यात बाप बाजूला काढा आणि इथं सासरा ठेवा. बाप बाजूला काढा, कोण ठेवा? सासरा. मग तो जो सासरा आहे ना, तर हा काय करतो? चिदाभास हा माझे तर म्हणतो, पण याच्यावर आरोपित करतो अरे तुझी सून आहे जरा काळजी घे. काय आरोपित करतो? ही कोण आहे? तुझी सून आहे जरा काळजी घे. मग घेतो की नाही? तो घेतो. कारण याने काय झालं? याने हिच्याशी तादात्म्य केलं आणि भ्रमाने तिला माझी म्हटलं, पुन्हा याच्यावर आरोपित केला. कोणावर? आपल्या बापावर. म्हणजे याने बापावर, तिच्या सासऱ्यावर, याच्या दृष्टीने सासऱ्याने, याच्या दृष्टीने बाप. तसं धर्म कोणाची? मग बोला, बुद्धीचेच आहे. पण कोण पडला तिच्यात?
चिदाभास रूपी, आणि त्याने तिचं तादात्म्य घेतलं आणि कोणावर आरोपित केलं? पुन्हा कुटस्थावर आरोपित केलं. मग म्हणून हे जीवाच्या लक्षणात किती आलेत? 3. 1 बुद्धी, 2 कुटस्थ, 3 चिदाभास आहे ना. मग धर्म कोणाचे? खरे बुद्धीचे आहे ना. कोणाचे म्हणताच येत नाही? कुटस्थाचे. कुटस्थ का? निर्विकार आहे ना. हे एक अर्थ. दुसरं त्याचं कुटेस्थ, कुटस्थ. कुटे म्हणजे मिथ्या असणारी बुद्धी, तिच्यामध्ये असंग रूपाने राहतो म्हणून त्याला काय म्हणतात? कुटस्थ. मग मिथ्या असणारी बुद्धीमध्ये असंग रूपाने राहणारा कोण आहे? कुटस्थ, म्हणून त्याला कुटस्थ म्हणतात. किंवा सोनाराच्या ऐरणीप्रमाणे किती दागिने घडले तरी त्याच्यात निर्विकारपणा आपल्याला बाद येत नाही म्हणून त्याला कुटस्थ म्हणतात. म्हणून ते निर्विकार असल्यामुळे त्याचे संसार धर्म म्हणता येत नाही. आणि याचे काय म्हणता येत नाही? चिदाभासाचे बोला मग आता. बरोबर आहे. हां, छान. बिंबरूप कोण आहे? कुटस्थ. आणि प्रतिबिंब कोण? चिदाभास. म्हणजे धर्म बिंबातच नाही ते प्रतिबिंबात येतील कशी? म्हणून ते कोणाचे म्हणता येत नाही? चिदाभासाचे म्हणता येत नाही. अहो म्हणले पण नाही तर मग दिसू नये, नाही तर मग दिसू नये. तर दिसले का? त्याने काय केलं? तादात्म्य धरलं आहे ना. तादात्म्य धरलं. व्यवहारात नाही का तादात्म्य धरल्याच्या नंतर त्याची संकटे सगळे याच्यावर येतात. आणि एवढं थांबत नाही, तो आपल्या पित्यावर सुद्धा ते काही जबाबदारी देऊन टाकतो. तसा प्रकार तो सगळा होतो. मग संसार धर्म आहे कोणाची? तिघापैकी बुद्धीचे आहे. आता पुढचं खरं उत्तर देऊ का? खरं उत्तर असं एक बुद्धीचेही नाही. खरं उत्तर कोणाचं आहे? बुद्धीचेही नाही. कारण याचे का नाही बोला एकदा? कुटस्थ निर्विकार आहे म्हणून. छान. बुद्धी चिदाभासाचे का नाही? बिंबात नाही ते प्रतिबिंबात असतील कसे म्हणून. आणि बुद्धीचे का नाही? बुद्धी जड आहे म्हणून. जड आहे ना, जड आहे ती. स्वतःला माय नेहमीच बुद्धीच म्हणत नाही. तर माझे धर्म कोण मम म्हणेल का? ती अहमच म्हणत नाही तर मग म्हणणार नाही म्हणून तिचेही नाही. हो म्हणजे मग जीवात तर तिघं येतात आणि तिघाची सिद्ध होत नाही. मग काय कोणाचे? अरे संसारच नाही. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागोता कदा कल्पंती घडेना. खरं संसार धर्म नाहीच आहे ना. अजातवाद. पण तो म्हणतो नाही 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 म्हणतात. मग अजातवाद उदाहरण देतो तुम्ही वंद्यापुत्राचं. वंद्यापुत्र त्याची प्रतीती येत नाही आणि संसार धर्माची प्रतीती येते. मग प्रतीतीची संगती लागण्याकरता काहीतरी बोललं पाहिजे. मग आम्ही म्हणतो जीवाची. जीवात आले की किती? 3. ह्याच्याकरता ही धात्रीची कथा आहे. धात्रीची कथा म्हणजे काय? एक आजी आणि नातू दोघं म्हटले आजी आजी. म्हणले काय? मला एक गोष्ट सांग ना. मग आजीने गोष्ट सांगितली. काय बाळा? तुझे आजोबा तुला माहिती आहे? म्हटलं नाही. अरे फार पराक्रमी पुरुष. बरं काय झालं? अरे तुझे आजोबा एकदा आपल्याकडे परकीय आक्रमण आलं आणि तुझे 2 गोष्टी सांगितल्या धात्रीच्या. मग पहिले हे आकाश इतकं वर नव्हतं बाळा. मग हे फार खाली होतं. आपल्या घरावर माळवत पूर्वीचे असते ना मकान, त्या माळवतावर मी गवत काढण्याकरता गेले आणि माझ्या पाठीला लागलं. मला आला राग. मी मारला खराटा. ते गेलं वर. मग ते बाळ म्हटलं आई तिथे जाऊन कसं काय थांबलं? म्हणजे तिथे जाऊन ते आपल्या गावातला गणपत आहे ना, तो गुरु चारत होता. तो म्हणला हो हो हो. तो गुराला म्हटलं, त्याला वाटलं मलाच म्हटलं हो. ते तिथे थांबलं. बरं नंतर म्हणजे नंतर तुझे आजोबा परकीय आक्रमण आलो, तिकून हे सैन्य आलं. तुझे आजोबा एकटे चिकून आणि ते सैन्य पाहिलं. तुझ्या आजोबाला वाटलं एवढ्यासोबत आपण काय लढू शकत नाही. मग तुझ्या आजोबाने त्या घोड्याचा एकदम लगाम खेचला. तो घोडा भर आकाशात उडाला. म्हटले बरं. आकाशात उडाल्याच्या नंतर म्हणजे आकाशात उडाला आणि वर जाण्याकरता ते ढगं आडवे आले. मग त्या घोड्याला शिंग होते आणि त्याने त्या ढगाला भोकसलं. भगदाड पडलं. तो ढगाच्या वर तुझ्या आजोबाचा घोडा आणि तुझ्या आजोबा वर आणि त्या ढगातून असं भळभळ रक्त गळायला लागलं. ते कार्ट म्हणू लागलं आजी ढगातून असं भळभळ रक्त कसं काय गळेल? म्हणजे मूर्खा, घोडा उडेल का? उडण्याकरता पंख लागतात ना. घोड्याला पंख आहे का? नाही. मग घोडा ओढला कबूल केलं की नाही? बरं घोड्याला शिंगा असतात का? नाही. शिंगा आहे कबूल केलं की नाही? बरं ढगातून रक्त गळेल का? पाणी येईल? पाणी येईल. ते रक्त आहे ना. मग आता एवढं जर कबूल केलं तर आता हे पुढचं कबूल कर. तसं संसार धर्म कोणाचे नाही? खरं बुद्धीचे नाही, जड आहे म्हणून. कुटस्थाचे नाही, असंग निर्विकार आहे म्हणून. आणि बिंबाचे नाही, कारण जे प्रतिबिंबात नाही ते प्रतिबिंबाचे नाही, चिदाभासाचे नाही, कारण बिंबात नाही तर प्रतिबिंबात येतील कुठून आहे ना. पण आता तू विचारायला लागला मग कोणाचे आहेत? मग कोणाचे आहेत आम्हाला काहीतरी सांगावं लागलं. मग सांगता सांगता आम्ही पहिले म्हटलो याचे नाही, कारण असंग निर्विकार आहे ना. याचे अगोदर आहे म्हटलो, पण खरं सूक्ष्मदृष्टीने पाहिलं तर याचे नाही, कारण जे बिंबात नाही ते प्रतिबिंबात येतील कुठून. मग आम्ही सांगताना दिसतात म्हणून हिचे म्हटलो. दिसतात तुला म्हणून हिचे म्हटलो का सांगायचे म्हणून? तुला दिसतात त्याची संगती लागायची म्हणून आम्ही याचे म्हटलेलो आहेत. खरं पाहिलं तर ही जड असल्यामुळे तिचेही नाही. मग नेमके कोणाचे? तर तिघाचे तर सिद्ध झालेले. तिघाचे सिद्ध झाले, पण हे तिघाचे नाही हे ज्याला कळत नाही त्याचे आहे. बाबा पुढे म्हणत असतात तिघाचे संसार धर्म नाही, पण हे ज्याला कळत नाही त्याचे आहे. म्हणजे काय करतो? भ्रमाने माझेच म्हणतो ना. मग जो म्हणतो त्याचे, जो म्हणेल त्याचे, आणि जो म्हणणार नाही त्याचे नाहीये. कारण नसत्या छंदे नसत्या छंदे
जगविनोदी वेगळं तशी मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मग हाही मुक्तच आहे आणि हा त्याचा असल्यामुळे तोही मुक्त आहे. पण त्याने काय केलं, बळेच माझे माझे आहे ना दिसते हिच्या ठिकाणी, म्हणून तो माझे म्हटला आणि म्हणून त्याला बंधनात अडकावं लागलं. नाहीतर कोणाचा कोणाशी नगडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. पण तूर्त आता हा विचार जरा पुढचा केला आपण. पण तूर्त आता संसार धर्म कोणाचे नाहीत, कुटस्थाचे नाहीत. आणि म्हणून त्यामुळे कोणाचे म्हणलो, बुद्धिस्त चिदाभासाचे, कारण त्याच ठिकाणी प्रतीतीला येतात म्हणून बोललो. पण सूक्ष्म विचार केला तर बिंबात नाही म्हणून प्रतिबिंबात चिदाभासाचे ते नाही. मग ते एकटी आहे कोणाची, एकट्या बुद्धीचे. पण चिदाभास पडलात कोणात, बुद्धीत, आणि त्याने घेतलं तादात्म्य म्हणून त्याच ठिकाणी प्रतीतीला आले आणि त्याने पुन्हा कोणावर आरोपित केले, कुटस्थावर आरोपित केले. म्हणजे येणे प्रकाराने आपल्याला आता कळाला संसार धर्म फक्त मानायचेच झाले आद्यारूप अपवादाच्या संगतीमध्ये, तर ते फक्त कोणाचे मानता येतात, बुद्धीचे मानता येतात. कोणाचे म्हणता येत नाही, कुटस्थाचे. का, निर्विकार आहे म्हणून. कोणाचे म्हणता बनणं बरोबर नाही, छेदाभासाचे. का, कारण जे धर्म बिंबात नसतात ते प्रतिबिंबात नसतातच. ठीक ना, अशा पद्धतीचा विचार येतो. आणि मग पुढे आणखी थोडासा विचार आहे, पण इथपर्यंत पंक्ती वाचून घेऊन तो पुढचा विचार आपण करू. तरंग चौथा, परिच्छेद 30 क्रमांकाचा. संसार धर्म कोणाचे आहेत, बुद्धीचे आहेत. ठीक ना. आता कसं बोलतात बघा, म्हणजे आपण इथपर्यंत आलो ना, संसार धर्म कोणाचे मानावं लागतात, हे जे प्रधान वाक्य होतं त्याचं विश्लेषण केलं आपण. संसार धर्म कोणाचे आहेत, मग बुद्धीचे आहेत. खरं तर तिचे म्हणता येत नाही, पण तो पुढचा विचार आहे. तूर्त आता संसार धर्म कोणाचे आहेत, बुद्धीचे आहेत. ज्याला भ्रम झाला त्याचे आहेत, भ्रमिष्ठ जीवाचे. काय बोलतात आता बघा, संसार धर्म बुद्धीचे आहेत. जीवपद वाच्यार्थाची ठिकाणी सुख दुःखादी संसार धर्म सर्वाला प्रतीतीला येतात. जीवपदाचा वाच्यार्थ आताच पाहिले आपण, 2 चैतन्य पाहिले. पहिलं चैतन्य कुटस्थ चैतन्य, दुसरं चैतन्य जीव चैतन्य. आणि तत्वमसी महावाक्यातल्या तोम पदाचा जीव चैतन्य कोणता अर्थ, बरोबर आहे, वाच्यार्थ. तत्वमसी महावाक्यातल्या तोम पदाचा जीव चैतन्य कोणता अर्थ आहे, वाच्यार्थ. आणि मग ते संसार धर्म कोणाच ठिकाणी येतात, वाच्यार्थाच ठिकाणी. वाच्यार्थामध्ये हे तिघी आले, प्रतीतीला तिघाच्या ठिकाणी आहे. पण तिघापैकी आहे कोणाचे, तर याचेही नाही. सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर याचेही नाही. मग आहे कोणाचे, ते बुद्धीचे. म्हणून ठळक अक्षरात पहिले दिलं, संसार धर्म कोणाचे आहेत, बुद्धीचे आहेत. आता कसं बोलतात बघा, जीवपद वाच्यार्थाची ठिकाणी. वाच्यार्थात म्हणले तर किती गोष्टी आल्यात, 3. 1 कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयाने असणारं बुद्धी किंवा अंतःकरण, त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्यास काय म्हणतात, जीव चैतन्य. ठीक ना. बघा, जीवपद वाच्यार्थाच्या ठिकाणी सुखदुःखादी संसार धर्म कोणाला प्रतीतीला येतात, आपल्या सर्वांनाच प्रतीती येतात. त्याबद्दल आता विचार करू. विचार असा करतात का, जीवाचे ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत. म्हणजे जन्म मरण वगैरे हे सगळेच धर्म आहे. कर्तृत्व जे जे कर्माचा करता होतो तो त्या कर्माचा अपरिहार्य भोगता होतो. जैशी करणी वैशी भरणी. एकदा करता झाला का भोगता त्याला व्हावंच लागतं. म्हणून कर्तृत्व, कुठलेही कर्म केलं का तो म्हणतो कोणी केलं, मी केलं आहे ना. मग मी केलं म्हटल्याच्या नंतर कोणाला भोगावं लागेल, त्यालाच भोगावं लागेल. कारण जो करता झाला तोच काय होतो, भोगता होतो. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत असे म्हटल्याने ते धर्म कोणावर येतात, जीवपदाच्या वाच्यार्थावर येतात. आणि जीवपदाच्या वाच्यार्थामध्ये किती गोष्टी आहेत, 3. म्हणून बघा, 1 कुटस्थ, 2 बुद्धी आणि 3 त्या बुद्धीत पडलेला कुटस्थाचा आभास म्हणजे चिदाभास. या तिघावर सुद्धा ते धर्म येतात खरे. तिघा वाच्यार्थात म्हणलं तर तिघावर येतात हे खरं आहे, पण तरी सुद्धा तिघाचे म्हणणं हे खरं नाही. वाच्यार्थात म्हणलं तिघावर येतात हे खरं आहे, पण तिघाचे म्हणणं हे खरं नाही. त्यातले म्हणायचे ठरलं तर कोणाचे म्हणावं लागेल, खरं बोलायचं झालं तर तिघाचे नाही हे खरं, आणि तिघावर प्रतीत येतात हे खरं. पण आता बोलायचं म्हणलं तर बरं बोलणं कोणतं आहे, कुटस्थाचे नाही आहे ना, हे खरं. छेदाभासाचे नाही हेही खरं. आणि बरं बोलायचं म्हणलं तर कोणाचे म्हणा, बुद्धीचे आहे असं म्हणा. तेच सांगतात बघा, कुटस्थ बुद्धी आणि आभास या तिघावर येतात हे खरे, पण ते जीवपणाचे सर्व धर्म म्हणजे कोणते, तर कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य आणि सुख दुःख करता होतो. करता केल्याच्या नंतर भोगता होतो. म्हणजे करता करतो म्हणजे पाप पुण्य करतो, आणि भोगता म्हणजे पाप पुण्याचं फल पापाचे फलम दुःखम पुण्याचे फलम सुखम, असं सुख दुःखाचा भोगता होतो. सुख दुःखाने तर साक्षात्कार भोगा इत्यादी बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. मग हे सगळे धर्म कोणाचे आहेत, बुद्धिस्त असणाऱ्या बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. म्हणजे कोणाचे नाही सिद्ध केलं लगेच, कुटस्थाचे नाही सिद्ध केलं. कारण का, कुटस्थ कसा आहे, निर्विकार आहे. कोणाप्रमाणे, सोनाराच्या ऐरणीप्रमाणे किंवा मिथ्या बुद्धीमध्ये असंग रूपाने राहणारा. आणि हे 2 अर्थ आता खाली देतात बघा. कुटस्थाची ठिकाणी आहेत असे भ्रांतीने वाटते, आणि ती भ्रांती सुद्धा कोणाला होती, बुद्धिस्त चिदाभासाला होती. कुटस्थाची ठिकाणी नाही आहे आणि त्याला भ्रांती सुद्धा होत नाही. बघा, भ्रांतीने वाटतात, ती भ्रांती बुद्धीसह चिदाभासास होते, कोणाला होत नाही, कुटस्थास होत नाही. कारण आता ठळक अक्षरात देतात. कुटस्थ शब्दाचा अर्थ कसा आहे,
निर्विकार. कुटस्थ शब्दाचाच अर्थ काय? निर्विकार, म्हणजे सुख दुःख संसार धर्म कुठलाही विकार त्या ठिकाणी नाही. उदाहरण देतात, सोनाराच्या ऐरणीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त. मग सगळे अलंकार कोणते? कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखी दुःखी, जन्म मरण, हे सगळे अलंकार आहे. आणि या सगळ्या अलंकारावरून अलिप्त आहे कोण? कुटस्थ. कुटस्थ रूपी ऐरण सगळ्या दागिन्याहून आहे ना, कर्तृत्व भोक्तृत्वादी सगळ्या धर्माहून काय आहे? अलिप्त आहे. किंवा कूट म्हणजे मिथ्या, अशी जी कोण? बुद्धी. दुसरा अर्थ, कूट म्हणजे मिथ्या असणारी बुद्धी आणि तिच्यामध्ये असंग रूपाने राहिलेला. छेदाभास पडला ना त्याचा. छेदाभास जरी पडला तर तो त्या गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा वेगळा असं म्हणावं. किंवा जेवी जळात पद्मपत्र, पद्मपत्र मिळवून बसा, सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जली जैसे. कामळ जलातच राहतं पण जलापासून अलिप्त राहतं. तसंच छेदाभास कोणात राहतो? खरं बुद्धीतच राहतो. किंवा कुटस्थ प्रतिबिंब रूपाने कुठे राहतो? बुद्धीत राहतो, पण त्याच्यापासून अलिप्त असतो, वेगळा असतो. हा दुसरा अर्थ केला. म्हणून म्हणतात कूट म्हणजे मिथ्या अशी जी बुद्धी, तिच्यामध्ये स्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला, त्याचं नाव कुटस्थ. असा कुटस्थ शब्दाचा काय झाला? अर्थ आहे. आणि यावरून कोणताही धर्म कुटस्थाचा नाही. सर्व धर्म कोणाचे आहेत? मग ते आभासाचेच आहेत. पण हे बोलणं सुद्धा कसं आहे? स्थूल दृष्टीचं आहे. सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर ते कोणाचे नाही? आभासाचेही नाही. कारण आभास काय आहे? प्रतिबिंब आहे. आणि कोणाचा आहे? बिंबरूप कुटस्थाचा आहे. बिंबरूप कुटस्थ कसा? निर्विकार. म्हणून आभासरूप प्रतिबिंबरूप चिदाभासामध्ये ते धर्म म्हणता येणार नाही. कसे? तेच आता पुढे सांगतात बघा. सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म कोणाचे नाही? आभासाचे नाहीत. आपण स्थूल दृष्टीने विचार करतो, भ्रमात ते दिसतात म्हणून मानले तर ठीक आहे. पण सूक्ष्म विचार केला तर ते आभासाचे म्हणता येत नाही. कसे? बघा. सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म आभासाचेही नाहीत. म्हणजे कारण असं आहे की आभास तरी कोणाचा हो? कुटस्थाचा किंवा ब्रह्मचैतन्याचा. किंवा असं का म्हणायचं? कारण कुटस्थ आणि ब्रह्मतत्वता एकच आहे. त्या कुटस्थाची अंतकरण उपाधी बाजूला काढली तर ब्रह्म, आणि ब्रह्मालाच अंतकरण उपाधी लागली तेवढ्या अधिष्ठान चैत्याला नावाला कुटस्थ. म्हणून कुटस्थ आणि ब्रह्माचा भेद कसा आहे? औपाधिक आहे. आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाचे लाभाने करत नाही. म्हणून बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब कुटस्थाचं म्हणलं तर चालेल का? ब्रह्माचं म्हणलं तर चालेल का? दोघांचंही चालेल. दोघांचंही चालेल, फक्त जाणून. आणि अगदी प्रक्रियेतच स्थूल दृष्टीने बोलायचं झालं तर कोणाचं म्हणलं पाहिजे? कुटस्थ चैतन्याचं. म्हणून म्हणतात बघा, कुटस्थाचं किंवा ब्रह्मचैतन्याचा आभास आहे. आणि चैतन्य, कुटस्थ चैतन्य जर कसं आहे? निर्विकार आहे, तर आभास विकारी कसा होईल? कुटस्थ चैतन्यच मुळात निर्विकार आहे, तर आभास विकारी होईल का? उत्तर आहे, होणार नाही. बिंबरूप चैतन्यात जे धर्म नाहीत ना, ते प्रतिबिंबरूप आभासात येतीलच कुठून? नाही म्हटले यायला काय हरकत आहे? यायला काय हरकत आहे? मग डोक्यात पागुटं नाही, आरशात दाखवता येतं का? नाही. आरशात पागुटं कधी दाखवता येईल? डोक्याला असेल तर. एक म्हण लागला, आपल्या रोज डोक्याला टोपी दिसते आणि आज काही डोक्यात टोपी दिसे ना, कसं काय प्रतिबिंबात दिसे ना? अरे म्हटले पहिले बिंबाला घाल, मग प्रतिबिंबात दिसेल. नाही म्हटले रोजच्या कीर्तनात फेटा दिसतो, आज काही दिसे ना, पहिले बांधा मग फेटा दिसेल. का बरं? कारण अगोदर बिंबात असेल तर प्रतिबिंबात दिसेल. तसं विकार कुठे असेल तर कुठे दिसेल? बिंबरूप कुटस्थात असेल तर प्रतिबिंबरूप चिदाभासात दिसेल. पण बिंबरूप कुटस्थात ते विकार नाही तर प्रतिबिंबरूप चिदाभासात असेल? उत्तर नाही. पण दिसतात की नाही? दिसतात. ते धर्म कोणामुळे दिसतात? मग बुद्धीमुळे दिसतात. ते नाहीत पण दिसतात कोणामुळे? बुद्धीमुळे दिसतात. ते आता पुढे सांगतात बघा. जर उदाहरण देतात, जसे बिंबरूप चैतन्यात जे धर्म नाहीत ते प्रतिबिंबरूप आभासात कुठून येतील? उदाहरण देतात, डोक्यास जर पागोटे नसेल, पागोटे म्हणजे टोपी काय जे याचा मुंडासा, प्रत्येक लोक वेगवेगळा पेहरावा आहे. आपण टोपी घालतो किंवा फेट्या बांधतो आहे ना. पूर्वीची जुनी मंडळी, आपली बुजुर्ग मंडळी सगळे फेट्यावर असे. आता फेट्यावाली म्हातारीच पाहायला भेटत नाही. आता म्हातारी सुद्धा जीन्स पॅन्ट टी शर्टवर फिरतात. हा कसा फेटा बघायला भेटायचा? काळाच्या ओघामध्ये आपल्या संस्कृतीचं वैभव जरा कमी होत चाललं. पण अजून काही परभणी वगैरे तिकडल्या भागात गेला आपण तर फेट्यावाली मंडळी आपल्याला भरपूर पाहायला भेटतात. पण फेटा कधी दिसेल दर्पणात? पागुटं कधी दिसेल? डोक्याला असेल तर. डोक्यावर जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसे दिसणार? उत्तर आहे, दिसणार नाही. पण प्रत्यक्ष सुखदुःख धर्म दिसतात. पण सुखदुःख धर्म तर आपल्याला दिसतात कुठे? प्रतिबिंब रूप असणाऱ्या चिदाभासाच्या ठिकाणी. मग तुमचं म्हणणं काय? साधारण विचार. तुम्ही काय म्हणतात? बिंबात नसेल तर प्रतिबिंबात कुठून दिसेल? कुठून असेल असं शब्द. बिंबात नसेल तर प्रतिबिंबात कुठून असेल. पण बिंबात जरी नसलं ना तर प्रतिबिंबात कुठून असेल? म्हणजे बिंबात काय नाही? संसार धर्म नाही. बिंबरूप कोण? कुटस्थ. बिंबरूप कोण? कुटस्थ. मग प्रतिबिंबात सुद्धा कुठं संसार धर्म असणार नाही. पण दिसतात. तर ते नसताना दिसतात का? मग ते आहेत कोणाचे? हिचे. कोणाचे? बुद्धीचे. पण याच्या ठिकाणी दिसतात. असं होऊ शकतं हो. उदाहरण बघा,
आता वर कोण आहे? चंद्र आहे. शरद पौर्णिमेचा षोडश कलायुक्त असणारा चंद्र आहे आणि खाली असा घट ठेवलेला आहे आणि तो सजल घट आहे ज्याच्यामध्ये पाण्याने भरलेला आहे. तर तो घट थोडंसं पाणी कमी आहे, मग तो एखाद्याच्या हातात आहे, मग हाताला चालताना तो असा हलायला लागला आहे ना, तर त्यातलं प्रतिबिंब कसं दिसेल? हललेलं दिसेल. तो घटातलं जल असा घट ठेवला जागे ते शांत झालं, प्रतिबिंब कसं दिसेल? स्थिर दिसेल, शांत दिसेल. बरं त्या प्रतिबिंबामध्ये एखाद्याने असं ते कोण काहीतरी फेकला तर ढेकूळ त्याच्यात पडला तर ते पाणी मलिन झालं, मग प्रतिबिंब कसे दिसेल? मलिन दिसेल आहे ना. मलिन दिसेल किंवा जास्तच गडळ असेल तर दिसणार नाही. किंवा त्याच्यात पुन्हा तुरुटी टाकली एकाने, ते पूर्ण खाली जाऊन बसलं वर पुन्हा स्वच्छ पाणी झालं तर प्रतिबिंब कसं दिसेल? स्वच्छ दिसेल. मग आता प्रतिबिंबामध्ये धर्म आहे काय? मलिनता, स्वच्छता, मलिनता, स्थिरता, अस्थिरता हे धर्म कोणामध्ये नाही? मूळबिंबात नाही. मग ते प्रतिबिंबात दिसावे का? दिसू नये, पण दिसतात की नाही? दिसतात. कशामुळे? ते धर्म कोणाच्या? त्या जलाचे आहेत आणि ते जलामुळे कोणावर आरोपित केले? प्रतिबिंबावर. आणि प्रतिबिंबावर आरोपित केले पुन्हा बिंबावर आहे ना. मग तसाच प्रकारे या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी कोणाचे धर्म नाही? ते कुटस्थाचे नाही. आणि जर ते बिंबरूप कुटस्थाचे नाही तर प्रतिबिंबरूप चिदाभासाचे असतीलच कसे? पण प्रतीला येतात ते सगळे कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत, कोणाचे नाही, चिदाभासाचे नाही. मग चिदाभासात दिसतात कशामुळे? भ्रांतीमुळे. आणि ती भ्रांती कोणाला होते? बुद्धिस्त चिदाभासालाच होते. आणि ते आरोपित कोणावर करतो? पुन्हा कुटस्थावर. म्हणून ते कोणाचे नाही? कुटस्थाचे नाही, म्हणून चिदाभासाचे नाही. मग दिसतात तर त्याची संगती लावण्याकरता कोणाचे आहे? फक्त संसार धर्म बुद्धीचे आहेत, हे सांगतात. आता बघा, पण प्रत्यक्ष सुखदुःख धर्म दिसतात, त्याची काय वाट? म्हणजे त्याची वाट काय? म्हणजे त्याची संगती काय? असे कोणी विचारेल तर त्यास इतकेच सांगणे आवश्यक आहे की ते सर्व धर्म आभासाचे नसून कोणाचे आहे? एकट्या बुद्धीचेच आहेत. आणि त्याच बुद्धीत कोण पडला? हा आभास. आभास असल्यामुळे म्हणजे त्या आभासाची प्रतीती बुद्धीत असल्यामुळे बुद्धी संबंधाने कोणाच ठिकाणी दिसतात? मग आभासाचेही आहेत असे वाटते मात्र का? असतात, वाटते मात्र आहे ना. जसं हल्लं, पाणी हल्लं का कोण त्याच्यातलं प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटतं का? हलतं, हल्ल्यासारखं वाटतं कधी कधी. बघा, आता सकाळीच मी त्या सोप्यावर असं पडलो होतो आमच्या घरातल्या, आणि पलीकडे ती चादर होती अशी खाली टाकलेली बैठकीतली, आणि लेकराने ती ओढली. ती ओढल्याच्या नंतर मला वाटलं सोपाच पलीकडे ओढला गेला. आता होतं की नाही की आपण बसमध्ये बसलेला असतो, आपली बस जागेवर असते, शेजारचे निघतात, आपण गपकंट चुकतो असं का? कारण चालते ती आणि भ्रम होतो हीच चालली. नौकेत चला, नौकेत बसल्याच्या नंतर शेजारचे झाडच पळायला लागले असं वाटतं. चालते कोण? नौका. म्हणजे भ्रम काय होतो? जे स्थिर असतं ते अस्थिर वाटतं आणि जे अस्थिर आहे ते स्थिर वाटतं. होतं की नाही आपल्याला? तसं धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत. आणि वाटतात कोणाचे? चिदाभासाचे. मग चिदाभासाच्या ठिकाणी संसार धर्म आहेत का? नाही, नाहीत. का नाही? छान. बिंबरूप कुटस्थ निर्विकार आहे, म्हणून प्रतिबिंबरूप चिदाभासही निर्विकारच आहे. मग दिसतात का? बुद्धी संबंधाने. पण मग बुद्धी संबंधाने असताना याचे काय वाटतात? भ्रमाने. जसं व्यवहारात धावते गाडी आणि ती शेजारची वाटतं आपलीच धावते, भ्रम होतो की नाही? तसंच प्रकारे या ठिकाणी आहे. मग आहे ते बुद्धीचे, आणि बुद्धीत पडला कोण? चिदाभास. तो पडला म्हणजे पडल्यासारखा आपल्याला भास झाला, म्हणून त्याच्या ठिकाणी आहेत असं भासलंच. तत्व आता ते नाहीच आहे. आणि ते खरं तर जड असल्यामुळे तिचे नाही, पण आता दिसतात म्हणून तर मग कोणाच्या मानाला मानले पाहिजे? बुद्धीचे मानले पाहिजे. कोणाचे मानता येणार नाही? चिदाभास. आणि कैमुतिक न्यायाने जे धर्म चिदाभासात नाही ते कोणात नसणं शक्यच नाही. जे धर्म प्रतिबिंबरूप चिदाभासात नाही ते कोणाचे असणं शक्यच नाही. बिंबरूप कुटस्थाचे असणं शक्यच नाही. काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि आपण कोण आहे? कुटस्थ हे आपलं स्वरूप आहे, आपलं कोण नाही? हे आपलं स्वरूप नाही, हे तर आपलं स्वरूप नाहीच नाही. त्यामुळे याचं काय घेणं आहे आपल्याला? काय कोण? दुसऱ्याची पत्नी उघडी आहे का नागडी आहे, रडते का दुःखी आहे, याचा विचार कोण करतो? ज्याची असेल ते. ज्याची नाहीच तो तिचा विचार करेल का? तसे सुख बुद्धी कोणाची, तिच्या ठिकाणी काय धर्म ते कोणाची, जिचे असेल त्याने लकलाप. आपला त्याच्याशी काही संबंधच नाही. ती कशी का असेल, आपण कोण आहे? चिदानंद रूपस शिवोम शिवम. आणि याकरता हा खरा विचार आहे. आणि या विचारात असल्याच्या नंतर सुखदुःख धर्माची प्रतीती येणार नाही का? दुःख होणार नाही? प्रतीती येईल पण दुःख होणार नाही, कारण ते धर्म माझे नाहीच आहे. ज्याचे असेल ते बघून घेईल. आणि हे कळणं हेच खरं ज्ञान आहे. न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम. गोड आहे आचार्यांचं स्तोत्र. न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवोम. अशी आपली वस्तुस्थिती आहे. आणि त्या करताय. आणि हे कळणं म्हणजेच काय? हेच ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे दुसरं काय? संसार धर्म खरं नाहीच आहे कोणाचे, पण दिसतात त्याची संगती लावायची म्हणलं तर ते कुटस्थाचे नाही,
चिदाभासाचे नाही, दिसतात ते भ्रमाने, आणि ते आहेत कोणाचे? एकट्या बुद्धीचेच आहे. आणि तेही म्हणणं कसं आहे? भ्रमातलंच आहे. खरं खरं तेही म्हणणं भ्रमातलंच आहे. पण तुरता आता बघा, पण प्रत्यक्ष सुख दुःख धर्म प्रतीत येतात त्याची वाट काय, असे कोणी विचारेल तर ते इतकेच सांगणे आवश्यक आहे की ते सर्व धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत, आणि त्याच बुद्धीत आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने कोणाचे आहेत असे वाटते, मात्र आभासाचे आहेस असे वाटते मात्र. उदाहरण देतात, जसं पाण्यात पडलेले प्रतिबिंब. आपण म्हटलो पाणी हल्ले की ते प्रतिबिंब हल्ल्यासारखे दिसते, पण वास्तविक पाणी हलते, कोण हलत नाही? प्रतिबिंब हलत नाही. अहो हल्ल्यासारखं दिसलं, भ्रम झाला तो. वास्तविक शेजारची गाडी चालते, आपली नाही, वाटली मला चालल्यासारखी, भ्रम झाला. तसं कोण हलतं? पाणी हलतं. कोण हलत नाही? प्रतिबिंब हलत नाही. कारण बिंब हलत नाही तर प्रतिबिंब हलेल कसं? प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटलं, ते पाण्याचं धर्म प्रतिबिंबाच्या ठिकाणी दिसले, आणि न कळाल्यामुळं पुन्हा बिंबाच्या ठिकाणी सुद्धा वाटले. पण वस्तुस्थितीने ते आहे धर्म कोणाचे? त्या जलाचेच आहे. तसं आहे कोणाचे धर्म? संसार धर्म बुद्धीचेच आहेत. प्रतिबिंब हलत नसते, त्याप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी दिसतात. आता वस्तुतः जर आभासाच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत असे काय झाले? आता सिद्ध झाले. म्हणजे प्रतिबिंबाच्या ठिकाणी जे धर्म नाही असं सिद्ध झालं, ते बिंबाच्या ठिकाणी आहेत का? नाहीतच. हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जसं एखादं, त्याला कैमुतिक न्याय म्हणतात. जसं एखाद्या, आपण मागे बोललेलं आहे की एखादी नदी वाहते, नदीत एखादा उंट चालला, तो कसा तरी तग धरून चालायला लागला, कारण पाणीच इतकं वेग आहे का त्याच्या अंबारी होऊन पाणी फिरण्याची वेळ आली, आणि तो कसा तरी तग धरून पलीकडल्या तीराला निघाला. तेवढ्यात ती एक शिळी आली. ते म्हणले, ए उंट दादा. त्यांनी तिसऱ्या आवाजात म्हटले, काय? म्हणले, काही नाही, पाणी किती खोल आहे, जरा जरा सांगतोच का अंदाज घेऊन? म्हणले, का नाही? म्हणले, माझ्या बालकाने आळापण्या घातलेल्या आहेत, ते भिजतील की नाही याच्याकरता विचारते. आता तो उंट काय म्हणायला लागला, अगं मावशी, माझ्या अंबारी होऊन पाणी फिरण्याची वेळ आली, तुझ्या आळापण्या कुठे घेऊन बसली? असं होईल की नाही? याला काय म्हणायचं? कैमुतिक न्याय. तसं ज्या ठिकाणी ते धर्म कोणाचे नाही हे सिद्ध झालं, प्रतिबिंबरूप चिदाभासाचे नाही हे सिद्ध झालं, तर कैमुतिक न्यायाने कोणाचे नाही हे सांगण्याची गरज नाही. कुटस्थीचे नाही सांगण्याची गरजच नाही. हा कोणता न्याय? कैमुतिक न्याय. ते इथं बोलतात बघा. मग त्याप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी दिसतात. आता वस्तुतः जर आभासाच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत असे सिद्ध झाले, तर मग ते धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत हे निराळे सांगवायला नकोच. याविषयीचे प्रतिपादन कोणी केलेत? विद्यारण्य स्वामींनी केले. कुठे केले? पंचदशी ग्रंथात केले. कोणत्या दीपात केले? आपलं कोणत्या प्रकरणात केले? तर तृप्तिदीप नावाचं जे प्रकरण आहे 7वं, त्याच्यामध्ये विस्ताराने केलेले आहे, आणि विस्तार आपल्याला पुढच्या वर्षी बघायला भेटणार आहे. आता पुन्हा एक शंका याच्यातली आपल्या संसार धर्माच्या बाबतीतली थोडीशी राहिली. कोणती शंका राहिली? तर शंका अशी आहे, हा होईल एक छोटा एकदम, नाही पुढचं ते गुरु बोलतात ना, ते नंतर बघू आपण, वाटल्यास शंका घेऊ फक्त. बघा, आपण हे बऱ्याच वेळेला हा विषय बोललेला आहोत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, 3 अवस्था. नंतर जे खालचं कांड आहे त्याला नाव द्या. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आहे ना, स्थूल, सूक्ष्म, कारण शरीर. त्याच्या खालचं कांड विश्व, तेजस, प्राज्ञ. ठीक आहे. पहिली अवस्था जागृती, देह स्थूल, अभिमानी विश्व. अवस्था स्वप्न, देह सूक्ष्म आणि अभिमानी तो तेजस, बरोबर. आणि अवस्था सुषुप्ती, देह कारण आणि अभिमानी प्राज्ञ. किती झालेत? विश्व, तेजस, प्राज्ञ, 3 अभिमानी. नंतर स्थूल, सूक्ष्म, कारण 3 शरीर. जागृती, स्वप्न, सुषुप्ती 3 अवस्था. ठीक ना? मग जीव किती अवस्थेत आहे? 3 अवस्थेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. किती शरीरात आहे? 3 शरीरात, स्थूल, सूक्ष्म, कारण. आणि त्याच्या अभिमानी किती? 3. मग जागृती अवस्था स्थूल देहताचा अभिमानी विश्व, स्वप्न अवस्था सूक्ष्म देहताचा अभिमानी तेजस, सुषुप्ती अवस्था कारण देहताचा अभिमानी प्राज्ञ. ठीक ना? मग आता तुम्ही जीवाचं लक्षण काय केलं हो? जीवाचं लक्षण केलं 1 बुद्धी, 2 कुटस्थ, आणि त्या कुटस्थाचं या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. या तिघाला मिळून कोणतं चैतन्य म्हटला तुम्ही? जीव चैतन्य. हा जीवपद चैतन्य हा तोमपद तत्वमसी महावाक्यातल्या तोमपदाचा वाच्यार्थ, बरोबर. पण मग जीव किती अवस्थेत आहे? 3 अवस्थेत. छान. किती शरीरात आहे? 3 शरीरात. किती अभिमानी? 3 अभिमानी.
पण मग तुम्ही जीवाचं केलेलं लक्षण दोघावरच जातं. म्हणजे कोणता? स्थूल शरीर आपलं जागृती अवस्था, स्थूल शरीर विश्व, स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीर तेजस, या दोनच जीवावर जातं. कोणत्या जीवावर जात नाही? प्राज्ञ स्वरूप सुषुप्ती अवस्थेतला सुषुप्ती अवस्था कारण देह प्राज्ञ स्वरूप जीव, त्याच्यावर हे लक्षण जात नाही. कारण का? बुद्धी म्हटलं ना, बुद्धी कोणत्या दोन अवस्थेत आहे? जागृती आणि स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये कल्पित बुद्धी आहे आणि जागृतीमध्ये आहे. जागृतीतली खरी कल्पितच आहे, आपण त्याला खरी म्हणतो भ्रमाने, आहे ना. कारण याता जसं ते तसं हे, या रूपाने पाहिलं तर जागृती स्वप्नामध्ये बुद्धी आहे आणि बुद्धी असल्यामुळे दोन अवस्था आहे, दोन शरीर आहे आणि दोन अभिमानी आहे. म्हणजे कोणत्या दोन शरीरावर, कोणत्या दोन अवस्थेत हे लक्षण चाललं? जागृती स्वप्न. छान. कोणत्या दोन शरीरावर चाललं? स्थूल सूक्ष्म. कोणत्या दोन अभिमानावर चाललं? विश्व तेजस. कोणत्या अवस्थेत जात नाही? सुषुप्ती. कोणत्या शरीरावर नाही? कारण. आणि कोणत्या अभिमानीवर नाही? प्राज्ञावर. म्हणजे तुमचं हे लक्ष प्राज्ञ स्वरूप जीवावर जात नाही. प्राज्ञ स्वरूप जीवावर न जाणे म्हणजे लक्षणावर तुमच्या अव्याप्ती नावाचा दोष आहे. अव्याप्ती कशाला म्हणतात? लक्ष्य एकदेश वृत्तित्व अव्याप्ती. लक्षाच्या एकाच भागावर लक्षण जाणं, पूर्ण भागावर न जाणं. म्हणजे लक्षाच्या या भागावर लक्षण चाललं आणि या भागावर जात नाही, ते कमी पडलं. या न्यायशास्त्रामध्ये तुमच्या जीवाच्या लक्षणावर अव्याप्ती नावाचा दोष येतो, असं कोण बोलतो? पूर्वपक्ष बोलतो. ठीक ना, पूर्वपक्ष बोलतो. वाचतो बघा. आता बुद्धीमध्ये ते प्रतीती काय येते ते पण आपलं वाचायचं राहिलं. मी अगोदरच पुढचं बोललो शंका, पण ठीक आहे, ते मधलं वाचायचं राहिलं ते वाचून घेऊ. बुद्धीमध्ये अनंत जन्माचे पाप पुण्याचे काय आहेत? बोला. संस्कार आहेत. आणि त्या संस्काराला अनुरूप नवीन पुन्हा उत्पन्न होणाऱ्या पुन्हा वासना आहेत आणि त्या वासना अनुरूप भोगावं लागतात ते सुखदुःख आहे आणि सुखदुःख भोगण्याकरता करावं लागतं ते गमनागमन आहे. हे सर्व बुद्धीचे ठिकाणी असून बुद्धी संबंधाने तिच्यात कोण पडला? हा चेदाभास. मग बुद्धी संबंधाने चेदाभास आपल्या ठिकाणी काय करतो? धारण करतो. जसं आपण म्हटलो तो जावई शिर्के, तो सगळे धारण अभिमान धारण करतो त्या पत्नीचे त्या पद्धतीने. कूटस्थ चैतन्य कसं आहे? सर्व अवस्थेत सर्व विकाराहून कसं आहे? रहित आहे. आणि सहित सर्व विकाराहून रहित असूनही आभासाच्या भ्रांतीने, म्हणजे ती भ्रांती सुद्धा कोणाला होती? आभासाला. आणि आभासाच्या भ्रांतीने आरोपित कोणावर करतो? तो कुटस्थ. जसा तो मुलगा काय करतो? बायकोला घेऊन येतो आणि थोडासा वैताग कोणाला देतो? बापालाही देतो. तसा चिदाभासाने धर्म कोणाचे घेतले? त्या बुद्धीचे घेतले आणि वैताग कोणाला दिला? कुटस्थावर सुद्धा ते आरोपित केले. म्हणून म्हणतात याप्रमाणे, म्हणजे बरोबर ना, कूटस्थ चैतन्य तर सर्व अवस्थेत सर्व विकाराहून रहित असूनही आभासाच्या भ्रांतीने ते विकार कूटस्थाच्या ठिकाणी काय होतात? आपल्याला प्रतीतीला येतात. असो, याप्रमाणे महावाक्याचा विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याच्या लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे आहेत हा विचार केला. कारण महावाक्य कळण्याकरता आपल्याला लक्षार्थ करावा लागेल ना तिथे. वाच्यार्थ कोण? जीव चैतन्य. लक्षार्थ कोण? कुटस्थ चैतन्य. मग कोणाच्या ठिकाणी धर्म नाही, लक्षार्थातल्या कुटस्थ ठिकाणी नाही. वाच्यार्थात म्हणलं सगळ्या जीवावर ते आरोपित येतात, पण जीवपदामध्ये तिघ आले तरी कुटस्थ निर्विकार असल्यामुळे त्याचे नाही. प्रतिबिंबात नाही, बिंबात कुठून असेल त्याचे नाही. मग कोणाच्या? एकट्या बुद्धीचेच आहे. पण हिचं तादात्म्य घेतलं यांनी आणि पुन्हा आरोपित केले याच्यावर, म्हणून प्रतीतीला आले. पण आहे कोणाचे? बुद्धीचीच आहे, कोणाचे नाही. कुटस्थ आणि चिदाभासाचे नाही. आणि मग त्याचंच ऐक्य सांगायचं आपल्याला ब्रह्माशी. कुटस्थाचं कोणाच सांगायचं नाही. चिदाभासाचं ऐक्य आहे ब्रह्माशी आणि कुटस्थाचं आहे ते पुढे येणार आपल्याला. या कुटस्थाचं ब्रह्माशी ऐक्य मुख्य समानाधिकरण्याने आणि चिदाभासाचं ब्रह्माशी ऐक्य बाद समानाधिकरण्याने आहे, ते पुढे आपल्याला करायचं आहे. पण तूर्त ते धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत. कोणाचे नाही? कुटस्थ किंवा चिदाभासाचे नाहीत. आणि आता कोणता दोष म्हणू लागला होता? तो अव्याप्ती नावाचा दोष. कोणाच्या लक्षणावर? जीवाच्या लक्षणावर अव्याप्ती नावाचा दोष. तर तेवढा फक्त आपलं शंका घेऊ, उत्तर उद्याच्याला घेऊ. शिष्य म्हणतो, महाराज आपण कुटस्थ, बुद्धी आणि आभास तीन मिळून जीवाचे काय केले? लक्षण केले. पण त्यात थोडा उणेपणा आहे, म्हणजे कमीपणा आहे असे मला वाटते. कारण झोपेमध्ये बुद्धी नाही, पण कोण आहे? जीव आहे. कोणता जीव आहे? प्राज्ञ स्वरूप जीव आहे. कोणतं शरीर म्हणलं आपण? कारण शरीर. कोणती अवस्था? सुषुप्ती अवस्था. कोण अभिमानी? प्राज्ञ. म्हणजे सुषुप्तीमध्ये सुद्धा कारण प्राज्ञ स्वरूप जीव आहे आणि त्याच्यावर हे जीवाचं लक्षण जात नाही. कोणाची शंका? शिष्याची, पूर्वपक्षाची. बघा महाराज आपण कुटस्थ, बुद्धी आणि आभास तीन मिळून कोणाचे लक्षण केले? जीवाचे लक्षण केले, म्हणजे जीव चैतन्याचे लक्षण केले. पण त्यात थोडा उणेपणा आहे. उणेपणा आहे म्हणजे कमीपणा आहे. म्हणजे कोणता दोष येतो? अव्याप्ती नावाचा दोष येतो. उणेपणा आहे अशी वाटते. कारण झोपेत बुद्धी नाही, पण कोण आहे? जीव आहे. आणि त्या झोपेतल्या जीवावर हे लक्षण जात नाही. जीव असून त्यावर, म्हणजे झोपेतल्या प्राज्ञस्वरूप जीवावर आपण केलेल्या जीवाचे लक्षण जात नाही. असा त्या लक्षणावर काय येतो?
अव्याप्ती नावाचा दोष येतो. म्हणजे केलेलं लक्षण लक्षाच्या पूर्ण भागावर न जाणं, एकाच भागावर जाणं. जसं गायीचं लक्षण केलं होतं मागे आपण, कपिलत्वं बहु लक्षणम, काळी ती गाय, मग गाय काळी असते काय? असते, पण काळीचं असते का? नाही. भुरकी, गवळी, तांबडी, त्या गायीवर ते लक्षण चाललं का? नाही, कमी पडलं. तसं या ठिकाणी प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षण जात नाही, कमी पडलं, म्हणजे अव्याप्ती नावाचा दोष येतो. मग याच दोषात शास्त्रात म्हणजे न्यायशास्त्रात प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षणाची अव्याप्ती आहे असे म्हणतात. कारण शास्त्रात जागृत अवस्थेच्या अभिमानी जीवाला काय म्हणतात? विश्व. आलं का? जागृती अवस्था स्थूल शरीर त्याचा अभिमानी विश्व असे नाव आहे. आणि स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीर त्याचा अभिमानी तेजस असे नाव आहे. सुषुप्ती अवस्था कारण शरीर त्याचा अभिमानी प्राज्ञा असे म्हणतात. वर दिलेले जीवाचे लक्षण कोणते? कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रणारे असणारे बुद्धी, बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. असं जे तुम्ही जीवाचं लक्षण केलं ते वर दिलेले जीवाचे लक्षण मानले तर ते प्राज्ञस्वरूप जीवावर जात नाही. याचे समाधान काय? तर गुरुदेव त्याचं समाधान सांगतील आणि मग पुढचा ब्रह्मचैतन्याचा विचार येईल. तर तो विचार आपण उद्याच्याला करूया. चालेल. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.